आम्ही बसू. उद्या हे बसतील आणि उद्या मग बसू म्हणजे? सेम म्हणेल कट. खरंच चांगलं चालू आहे त्या खूप मनापासून त्याच नवऱ्याला मागत असतील. ज्यांचं नाही चालू चांगलं ते नसतील मागत कदाचित. स्त्रिया पण तितकीच मारण आणि खून आणि वाटेल त्या गोष्टी करतात. स्त्रिया सुद्धा. वट ठेवू कोणासमोर? बायको समोर एका मिनिटात खाली पाडी मला. तिच्या स्वाधीन आहे मी. थकलोय ग मी. दिली असते कॉम्प्लिमेंट हवे. जे कपल आपलं नातं पूर्णत्वाला नेऊ शकतात ते आजच्या काळातले सत्यवान सावित्री. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या मी आलेली आहे मोहिनी या मालिकेच्या सेटवरती आणि मोहिनी आणि मी जिंकून घेईन साऱ्या या मालिकेचा महासंगम आहे आणि त्याला निमित्त आहे वटपौर्णिमेचं. आणि माझ्याबरोबर आहे साकेत आणि शांभवी. हाय, हॅलो. कसे आहात? मस्त मजेत. छान दिसतंय कमाल. दोघं जण, पण किती घाम गाळलाय आज. हिने जास्त काढलाय. नाही. खूप मेहनत. हो, कारण खूप मेहनत. मी ज्या अँगलला होतो त्या अँगलचा आता उद्या बाई सोबत असणार ना. मी बसलो होतो आता 2 तास. हे उभे होते बिचारे. उद्या आम्ही बसू. उद्या हे बसतील आणि उद्या मग बसू म्हणजे? सेम म्हणेल कट. बरं, मला ना इथे आल्यानंतर सतत हे जाणवतं की एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. हे मला इथे आल्यावरती जाणवतं. म्हणजे आम्ही तसं ओढून ताणून का हसलाच रे. है ना. इकडे वटपौर्णिमेचं शूट आहे आणि त्याच्यासाठी इकडे आम्ही आलेलो आहे. लाईव्ह लोकेशन आहे, जंगलामध्ये मस्त शूट चालू आहे. आणि आजचा सत्यवान आणि आजची सावित्री अशी एक ती कॉन्सेप्ट मला देण्यात आलेली आहे. सो मला तुमच्याकडून ऐकायचंय की आपण लहानपणापासून गोष्टी ऐकलेल्या असतात की 7 जन्मेत नवरा किंवा सत्यवान सावित्रीची गोष्ट आणि वटपौर्णिमा वगैरे वगैरे वगैरे. सो मला ऐकायचं आजच्या पिढीमधले अमित आणि अमृता म्हणून तुमच्या ह्याच्यावरती काय लुक आहे किंवा तुमच्यासाठी ती कॉन्सेप्ट कशी आहे माझ्यासाठी पिढीतले. एक्झॅक्टली माझ्यासाठी वेगळंच आहे. माझं म्हणणं आहे की आपण जुन्या रूढी म्हणण्यापेक्षा जुन्या परंपरा तशाच चालू ठेवून आपले पर्स्पेक्टिव्ह जर नवीन केले तर मला असं वाटतं यात मजा आहे. म्हणजे ह्या दोन्हीचा संगम, ह्या दोन्हीचा ताळमेळ जर व्यवस्थित बसला ना तर ही जी काही समानता आहे ना, जी फक्त बोलतो आपण, ती फक्त बोलण्यापुरती राहणार नाही, ती ऍक्च्युअल लाईफ मध्ये येईल आपल्या. आणि ज्याची गरज आहे मला असं वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी पाठीमागे काही ना काहीतरी जुने जे आपण ऐकत आलोय ते विचार आहेत, काही भावना आहेत, त्या न दुखावता आपल्याला काय करता येईल. मला असं वाटतं या पिढीने ते केलं पाहिजे आणि या पिढीमध्ये ती ताकद आहे त्यांचं मत मांडायची. पूर्वीच्या बायका, मला नाही असं वाटत की कोणी मत मांडू शकत असेल आपलं की मी नाही म्हणत वटपौर्णिमा, मी का वडाला फेऱ्या घालू, मला नकोय हा नवरा. काही विचार असू शकतात ना आपले. सो हे मांडण्याची जी ताकद आहे ती आत्ताच्या पिढीत आहे, मग त्यांनी ग्रॅब केली पाहिजे. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की ह्या छान विचारांनी आपण हा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला पाहिजे की ही समानता, हा सपोर्ट जो स्त्री सेल्फ इंडिपेंडेंट आहे, सगळं झालं. पण जो एक आपण जर आता मी थोडीशी खोलात गेले 1 मिनिट, सॉरी, की आपण जेवढा काही रेपचा रेशो आहे, जेवढा काही त्रास, हिंसा, अत्याचार या सगळ्याचा जो काही रेशो आहे तो पण आता इक्वलिटीकडे चाललाय. म्हणजे स्त्रिया पण तितकीच हिंसा करतात, स्त्रिया पण तितकीच मारण आणि खून आणि वाटेल त्या गोष्टी करतात, स्त्रिया सुद्धा. सो मला असं वाटतं हा बॅलन्स आहे ना, तो जात चाललाय. तर ह्या वडाला बांधण्यापेक्षा हे विचार तुमच्या इथे बांधून टाका एकदाच की आपल्याला हे काय करायचे आणि काय नाही करायचे. चांगल्या विचारांनी फेरे घाला, चांगले विचार बांधा. मला असं वाटतं आपण युनिव्हर्सशी कनेक्ट राहण्यासाठी सुद्धा हे रिच्युअल्स आहेत की आपण त्या झाडापाशी जातो, त्या एवढा किती सुंदर वड आहे हा आणि केवढा पसरलाय. आपण कधी येतो का अदरवाईज कुठल्या झाडापाशी त्याच्या सहवासात नाही येत. जी आजकाल गरज आहे मला असं वाटतं, आपल्याला अर्थिंगची गरज असते, ती आपण नेचरच्या जवळ राहून घेऊ शकतो आणि त्यात मजा आहे आणि ती घ्यावी. ऍक्च्युली मगाशी पण एका इंटरव्ह्यू मध्ये तेच सांगितलं की आपल्या ज्या परंपरा आहेत, संस्कृती आहे, त्याला काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन्स आहेत किंवा काही ना काहीतरी गोष्टींमुळे ते आतापर्यंत चालत आलेलं. आपण आता मॉडर्न गोष्टींमध्ये राहतोय, मॉडर्न विचारशैलीचा आपण हे करतोय. तर मला असं वाटतं की इथे येऊन ज्या स्त्रिया मॅनिफेस्ट करतात एका पॉइंटने की 7 जन्म हा नवरा मिळवू दे किंवा जे काय असेल ते,
मला वाटतं हे निसर्गाशी कनेक्ट, जसं ती म्हणली निसर्गाशी कनेक्ट होणं आहे एक प्रकारचं. त्या झाडासोबत राहणं, त्या निसर्गासोबत काहीतरी स्वतःचे दुःख असतील. अनेक स्त्रिया अशा असतील ज्या फेऱ्या मारताना त्यांचं दुःख मनामध्ये असेल कदाचित. ज्या स्त्रियांचं खरंच चांगलं चालू आहे त्या खूप मनापासून त्याच नवऱ्याला मागत असतील. ज्यांचं नाही चालू चांगलं ते नसतील मागत कदाचित, किंवा त्यांचं दुःख सांगत असतील त्या झाडाला फेरे मारताना, माझ्या आयुष्यात हा काय फेज आली किंवा काय हे आले. हे निसर्गाशी कनेक्ट होणं आहे. सो त्यासाठी म्हणून तरी केलं जावं. हा प्रश्न तुझा वेगळा होता खरं तर. कॉन्सेप्ट वरती तुझं काय म्हणणं आहे हे मला ऐकायचं, पण मला कळलं तुझ्या सांगण्यामधून की तू त्याच विचारांचा आहेस. तुला आवडेल तसं. सत्यवान सावित्री आत्ताचे काय आहेत, मला मुळात त्याच्यामध्ये असं वाटतं ना की आता नातं या गोष्टीला एवढं ग्रँटेड धरलं जातं. आजकाल मी खूप ठिकाणी पाहतो की रिलेशनशिप मध्ये येणं, पटकन स्विच करणं, या गोष्टी खूप आता वाढलेल्या आहेत. सो मी असा झोनचा माणूस आहे की एखाद्या नात्यामध्ये जर का आपण पडतो ते नातं पूर्णत्वाला न्यावं शेवटपर्यंत. जे कपल आपलं नातं पूर्णत्वाला नेऊ शकतात ते आजच्या काळातले सत्यवान सावित्री. ओके, सो तुम्ही तुमची मतं सांगितलेली आहेत आणि आजच्या काळातले सत्यवान सावित्री ह्याने ते क्वेश्चन्स होते. पण आता माझ्याकडे जे प्रश्न आहेत रॅपिड फायरचे ते वटपौर्णिमा बरं, वटपौर्णिमा रिलेटेडच आहेत, पण त्याची उत्तरं तुम्हाला अमित आणि अमृता म्हणून द्यायची. ठीक आहे, ओके. मला सांगा, खऱ्या आयुष्यातली वट सावित्री आणि तू खऱ्या आयुष्यात तुला सत्यवान टाइप्स माणूस असशील की वट असणारा आणि तू वट असणारी, म्हणजे वट सावित्री की वट असणार? ना, वट सावित्री नाही, वट असणार. मी वट नसणारा, सत्यवान. ओके, वट ठेवू कोणासमोर? बायको समोर एका मिनिटात खाली पाडी मला. तिच्या स्वाधीन आहे मी अख्खा. बरं, उपास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी. सो कधी कधी नवरा पण करतो बायकोसाठी उपास. तर वटपौर्णिमेसाठी उपास करणाऱ्या कॅटेगरी मधले आहात तुम्ही की उपासाच्या नावाखाली उपासाचे आवडते पदार्थ खायला मिळतील म्हणून तो उपास करणारे आहात? मला ही संकल्पनाच आवडत नाही. उपास संपलाच विषय. हा, मी उपवास एक दिवस पोटाला आराम द्यावा म्हणून त्याच्यासाठी उपवास असावा. ओके, आणि जर उपवास केलास तर मग मी खाण्यासाठी करतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन फक्त अमृतासाठी आहे. नवऱ्यासाठी प्रार्थना करशील तू, म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तू वटपौर्णिमेसाठी सगळं करशील की सासूबाईंना इम्प्रेस करायला करशील? दोन्ही नाही. काही करणार नाही, मला कोणालाच इम्प्रेस नाही करायचं आयुष्यात. ओके. तू वड्या झाडाला इम्प्रेस करता तर वडाचं झाड युनिव्हर्सला मगाशी इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत असते. हा, पण मगाशी तुम्ही जो सीन केला तिथे वडाचं झाड होतं, त्याच्या भोवती तुम्ही तो सीन केला. मला सांगा, जर का असं ज्यूम करा की ते वडाचं झाड जर का बोलत असतं तर तुमच्या त्या सीन वरती त्यांनी तुम्हाला काय कॉम्प्लिमेंट दिली असते? थकलोय ग मी, कॉम्प्लिमेंट दिली असते. कॉम्प्लिमेंट हवे. ते मला असं वाटतं की वडाचं झाड उभं असेल ते म्हणायचं. पहिला प्रश्न ऐक ना, वटपौर्णिमा 2 आठवड्यानंतर आहे, मी आत्ता का दोरे गोंधळायला? ऑब्सेशन मधली निकी म्हणून बोलेल तो. ओके, पण अजून एक पण तू त्याचा अनुभव पण सांगेल ना, झाडाचं व्यक्तिमत्व तू सांगेल त्यांनी. चुकले, काहीतरी वेगळं बोलायचं. ठीक आहे, पण वडाचं झाड आहे का ते? खूप लोकांना सावली देणारं झाड आहे ते. निसर्ग येतो त्याचा खूप आधीपासूनच. एवढं मोठं वडाचं झाड आहे आणि किती पिढ्या पाहिल्या असतील, काय काय पाहिलं असेल, तो इतिहास सांगत असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सीन करताना ना त्या झाडाभोवती फिरतात आणि सगळं असं हे दिसताना सगळं खूप रोमॅन्टिक दिसतं, पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस सीन सुरू असतो तेव्हा मागे वाट कोणाची जास्त लागते? लास्ट एवढं ऊन आणि खाली ते अनवाणी एवढ्या दगडधोंड्यांमधनं आम्ही तर प्रेशर पडलो वगैरे होतो. आहे. कधीच होत नाही ते, आता होतं, पण ते असं नको, आम्ही वेगळ्या पद्धतीने करू. ओके, लास्ट क्वेश्चन. तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग खूप फेमस आहे, माहितीये का, मालिकेमध्ये होता. तर जर का वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला व्रतासाठी काय पण असं एक चॅलेंज दिलं तर काय करा? कोणतं एक चॅलेंज एक्सेप्ट करा? काय चॅलेंज? जी चॅलेंज देईल ते. काय पण काय, तू अज्युम कर ना, तुला काय एक चॅलेंज मिळेल, तू स्वतःहून एक काय चॅलेंज घेशील जे तू एरवी नाही करत, आणि तू पण सेम व्रतासाठी. मला व्रतासाठी म्हणजे एक अशी गोष्ट जी तू एरवी नाही करत. हा, म्हणजे तू चॅलेंज घेशील. तर सपोज तू दिवसभर तुला खूप बोलायची सवय असेल, तू चॅलेंज मी आज दिवस शांत राहील, किंवा तुला सतत खायची सवय असेल तर तू म्हणशील मी आज थोडंसं कंट्रोल केलं. अशा टाइप्स मध्ये फनी चॅलेंज. अच्छा, फनी चॅलेंज. हा, फनी सवय, सिरियस नव्हतं.
कसं की नाही घेणार काय काय नाही घेणार कसं नाही घेणार कसं आहे काय आता? मी पण नाही घेणार. मायग्रेन ठीक आहे. मोमोज हे भाई याला कसं म्हणतात. सो असं आहे तिचं. मी 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 खूप बोलतो त्यामुळे मी दिवसभर बोलणार नाही. हे चॅलेंज तो घे. हा. येस, सो इथे हा रॅपिड फायर संपलेला आहे आणि तुम्हाला कळत असेल की ते खूप आवाज आहे आणि सगळं खूप chaotic चालू आहे कारण का आता इथे shoot सुरू या मुलीने आहे. शूटिंग थांबून आमचा इंटरव्ह्यू घेतलाय Yes. त्यामुळे हे लवकर संपवलं त्याच्यामुळे पाहिजे. आता इंटरव्ह्यू मला संपावा सगळे लागतो disturb होतायत. आणि नाही आणि मी सेटवरती जाईन पुन्हा डोंटनी आणि मी तेव्हा यांचा खूप छान इंटरव्ह्यू घेईन आणि खूप गप्पा मारेन. तर आता आपण थांबूयात मालिकेसाठी आणि आत्ताच्या या ट्रॅकसाठी. विश यू ऑल द वे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.